श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या आपल्या नवीन विषयाला एका सुरुवात करते किंवा नवीन थोडीशी मला जी माहिती आहे ती माहिती तुमच्यासोबत मी शेअर करते. तर मैत्रिणींनो, गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला तर परिचितच असेल, कारण स्वामी सेवेकरी म्हटलं की त्यांना तर गुरुचरित्र ग्रंथ म्हटलं की लगेच लक्षात येतं, कारण गुरुचरित्र हा ग्रंथ 5वा वेद समजला जातो. तर या गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करण्याची इच्छा खूप भगिनींना असते किंवा खूप बंधूंना सुद्धा असते, परंतु वेळेअभावी किंवा घरातल्या काही अडचणींमुळे त्यांना शक्य नसतं. तर अशा वेळेस आपण काय करायचं? आपली मनोमन खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची, परंतु आपल्याच्याने ते होत नाही किंवा आपण ते करू शकत नाहीत, त्यासाठी काही अडथळे निर्माण होतात. तर अशा वेळेस काय करायचं? तर मैत्रिणींनो, गुरुचरित्र पारायण जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्याय हा नियमित करावायचा आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी नियमित करा, पण ज्यांना शक्य नाही त्यांनी तुम्ही 40 दिवसाची सेवा किंवा संकल्पयुक्त सेवा करू शकतो. तर मग आता ही सेवा करायची, तर मग ही सेवा कुणी करायची आहे? ही सेवा कुणीही करू शकता. ज्यांना इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची परंतु ते पारायण त्यांच्याच्याने शक्य होत नाही, अशांनी हे पारायण करायचंय. किंवा ज्यांच्या आयुष्यामध्ये सतत आकस्मिक असे संकट निर्माण होतात किंवा आरोग्याच्या काही समस्या असतील किंवा आर्थिक समस्या असतील, म्हणजे तुम्ही खूप कष्ट घेताय पण त्या कष्टाला तुमच्या यश येत नसेल किंवा अचानक म्हणजे तुमच्यावरती खूप कर्जाचा डोंगर झालेला असेल, तर त्या सगळ्या संकटांवर मात करण्यासाठी आपल्याला गुरुचरित्र पारायण करत असतात. तर आपल्याला ते शक्य नसेल तर आपण गुरुचरित्रामधील 14वा आणि 18वा अध्याय याचं पठण करायचं आहे. तर ही सेवा ह्या संकटांसाठी करायची आहे. तर ह्या सेवेसाठी किती वेळ लागतो? तर मैत्रिणींनो, ह्या सेवेसाठी म्हणजे जास्त वेळ लागत नाही, कारण फक्त आपण 10 मिनिटांमध्ये म्हणजे सरावाअंती तुम्ही जर 40 दिवसाची सेवा केलेली असेल किंवा तुम्ही 8-15 दिवस कंटिन्यू केलेलं असेल तर तुमच्या लक्षात येईल ते आपले फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये आपली ही सेवा म्हणजे दोन्ही अध्याय पूर्ण होतात. त्यासाठी जास्त कालावधी असा लागत नाही. ह्याच्यासाठी कुठले नियम आहेत का? तर यासाठी कुठले नियम सुद्धा नाहीत. फक्त नियम एकच आहे, जो म्हणजे कुठलीही दत्तगुरूंची सेवा जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला मांसाहार वर्ज्य करायचा असतो आणि मांसाहार स्वतः बनवायचाही नाही आणि घरात खायचाही नसतो. पण काही ठिकाणी म्हणजे ज्या महिलांनी 40 दिवसाची सेवा केलेली आहे, तर एकदा 40 दिवसाची सेवा केल्यानंतर त्यांच्या आयुष्यामध्ये कधीही 14वा आणि 18वा अध्याय रेग्युलर ह्याच्यामध्ये खंड पडत नाही. कारण म्हणजे माझा तरी अनुभव आहे, ज्या महिलांना 40 दिवसाची सेवा केलेली आहे आणि सेवा करून नंतर मग आता बंद न करता त्या कंटिन्यू ही सेवा चालूच ठेवतात. आणि खरंच ही जर सेवा केली तर तुमच्या आयुष्याचं सोनं नक्की होईल. तुमच्या आयुष्यात जे काही अडचणी आलेल्या असतील, ज्या काही समस्या असतील, त्या सगळ्या समस्या निवारण करण्याचं काम गुरु महाराज करतील, ते दत्त महाराज करतील. यात आपलीच शंका म्हणण्यात आणण्याचं किंवा अनुमान करण्याचं काहीच कारण नाही. कारण आपलं ओझं जेव्हा आपण महाराजांवरती सोपवतो तेव्हा महाराज आपल्याला किनाऱ्याला एका नेऊन सोडतात. तर ह्याची शाश्वती मी तुम्हाला देते. कारण खरंच खूप अशा आयुष्यामध्ये आपल्या सतत समस्या येत असतात आणि त्या समस्येला फेस करणं आपल्याला खूप कठीण जातं. तर असं म्हणतात की जर गुरुचा आशीर्वाद असेल तर म्हणजे देव जरी आपल्यावरती कोपले पण जर आशीर्वाद असेल, गुरुचं जर पाठबळ असेल तर आपण सगळ्या समस्यांवरती मात करू शकतो. पण एखाद्याचा गुरुचं पाठबळच एखाद्याला नसेल तर म्हणजे देव जरी प्रसन्न झाला तर गुरु जर कोपलेला असेल तर आपल्या आयुष्यात कुठलीच चांगली कामं होत नाहीत. आता हा माझा तरी अनुभव आहे, कारण प्रत्येकाचे अनुभव वेगवेगळे असतात. परंतु असं म्हटलं जाते की गुरु जर कोपला तर काहीच आपल्या आयुष्यात शक्य नसतं. म्हणजे खूप संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं, पण त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी जे पाठबळ लागतं ते आपल्याला गुरुचं खूप महत्वाचं असतं. तर मैत्रिणींनो, हे गुरुचं पाठबळ आपल्याला प्राप्त व्हावं आणि त्यासोबतच आपल्या आयुष्यात ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या दूर व्हाव्यात आणि आपलं आयुष्य आपण सुखकर रीतीने म्हणजे पूर्ण पार करावं, यासाठी हा ग्रंथ म्हणजे खूप मोठा आपल्याला मिळालेलं एक वरदानच आहे. आता 5वा वेद म्हटले आणि त्याला बाकी शब्दामध्ये व्यक्त करण्याची काही गरजच नाही, कारण एवढं सामर्थ्य या ग्रंथामध्ये आहे. तर मग आता मैत्रिणींनो, तुम्ही म्हणाल मग आता हा 14वा आणि 18वा अध्याय आपल्याला गुरुचरित्र ग्रंथातूनच हे पारायण करायचं का? तर नाही, आपल्याला दररोज या ग्रंथाला हात लावायचा नाही. तर त्यासाठी मार्केटमध्ये आपल्याला म्हणजे 14वा आणि 18वा अध्यायाचं कंबाईन असलेलं एक छोटंसं पुस्तक मिळतं, 20-25 रुपयाला असावं.
तर ते पुस्तक तुम्ही घेऊन यायचंय, किंवा 14वा किंवा 18वा असं एक अध्यायाची वेगवेगळी पण पुस्तकं मिळतात. त्यातलं तुम्हाला जे सोयीस्कर वाटतं किंवा तुम्हाला जे अवेलेबल होतं ते तुम्ही घेऊ शकता आणि त्यातूनच आपल्याला दररोज पारायण करायचं आहे. तर काही मैत्रिणी म्हणतील की म्हणजे फक्त ही सेवा आपण अशी सुरू करायची का? जर तुम्हाला महाराजांची सेवा करण्याची इच्छा आहे, तुम्हाला वाटतं की आपण महाराजांसाठी काहीतरी करावं, तर तुम्ही नियमित हे अध्यायाचं पठण करू शकता किंवा पारायण करू शकता. पण हे पारायण करताय म्हणजे तुम्ही तुमचे दररोजचे 3 अध्याय, स्वामी चरित्र सारामृताचे 3 अध्याय आणि 11 माळी जप हे सोडून तुम्ही हे करायचं नाही, तर ते रेग्युलर आपलं नियमित चालू ठेवायचं आणि ह्या 2 अध्यायांचं आपल्याला पठण करायचं आहे. बऱ्याच जणींना म्हणजे आर्थिक समस्या असतात, कुणाला आरोग्याच्या समस्या असतात किंवा कुणाला आकस्मिक काही संकट येतात, ते निवारण्यासाठी आपल्याला एक बळ हवं असतं. तर हे बळ आपल्याला निश्चित या पारायणामधून मिळतं. तर त्यासाठी महिलांनी संकल्प करून ही सेवा करायची. तर आता संकल्प कसा करायचा? तर मैत्रिणींनो, संकल्प करण्याच्या म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या पद्धती सांगतात, पण माझी साधी सोपी पद्धत आहे. उजव्या तळहातावरती घोटभर पाणी घ्यायचं, त्यात थोड्याशा अक्षदा टाकायच्या, अवेलेबल असेल तर फुल ठेवायचं आणि मग आपण ज्या कुठल्या कार्यासाठी, ज्या कुठल्या कामासाठी, वैयक्तिक कारणासाठी किंवा आपण घरातल्या इतर कुणासाठी ही सेवा करतो, ते आपण महाराजांना बोलायचं की मी ही सेवा 40 दिवसासाठी करेल आणि माझ्या ह्या संकट निवारणासाठी किंवा माझ्या ह्या कामासाठी मी ही सेवा करत आहे. तर दत्तगुरु महाराज, ही सेवा तुम्ही माझ्याकडून करून घ्या आणि माझ्या कार्याला यशस्सिद्धी द्या, अशी त्यांना विनंती करायची. आणि मग ते हातामधलं जे पाणी आहे एका तामणामध्ये ओतून द्यायचं आणि मग त्या दिवसापासून आपल्याला ही सेवा करायची आहे. तर ही सेवा करताना मग आता तुम्ही म्हणाल की मग आहार गुरुचरित्रातले अध्याय आहेत म्हणजे गुरुचरित्रासारखेच नियम आहेत का पारायणाचे? तर नाही. तर फक्त तुम्हाला मी सांगितलेलं आहे की मांसाहार वर्ज्य करायचंय. तुम्ही 40 दिवसाची सेवा करत असाल तर तुम्ही 40 दिवस शक्यतोपर्यंत शक्य असेल तर तुम्ही घरामध्ये मांसाहार करू नका. जर म्हणजे तुमच्या घरात रेग्युलर असेलच किंवा आठवड्यातून 2 दिवस असेलच, तर अशा वेळेस ज्या महिला भगिनी ही सेवा करतायत तर त्या म्हणजे तुमच्या 40 दिवसाच्या काळामध्ये तुम्ही स्वतः नॉनव्हेज बनवून कुणाला खाऊ घालू नका. घरात इतरांनी केलं तर खाऊ द्या, पण तुम्ही खाऊ नका. किंवा तुम्ही ज्या दिवशी जर तुम्ही संकल्पयुक्त करत नसाल, तुम्ही रेग्युलर हे अध्याय करत असाल की तुमचा सांसारिक प्रपंच चांगला व्हावा, तुम्हाला आर्थिक समस्या भेडसावू नये, तुम्हाला आरोग्याच्या समस्या भेडसावू नये, यासाठी जर तुम्ही करत असाल तर ज्या दिवशी तुम्ही मांसाहार खाणार आहात किंवा करणार आहात त्या दिवशी तुम्ही हे पारायण करायचं नाही. हे साधे सोपे नियम आहेत. तुम्हाला खाली झोपायची गरज नाही, तुम्हाला ब्रह्मचर्य पाळायची गरज नाही. परंतु तुम्ही जर हे 2 अध्यायाचं जो पठण तुम्ही केलं किंवा ह्याचं पारायण जर केलं तर निश्चित तुम्हाला कुठल्याही समस्या तुमच्या आयुष्यात राहणार नाहीत आणि आलेल्या असतील तर ह्या संकल्पयुक्त पारायणाने त्या निश्चित दूर होतील, यात मात्र शंका नाही. तर मैत्रिणींनो, ही साधी सोपी माहिती आहे, माझा अनुभव आहे म्हणून मी तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तर तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात काही समस्या आल्या असतील तर त्या समस्या दूर करण्यासाठी तुम्ही हे पारायण निश्चितपणानं करू शकता. तर आरोग्याच्या समस्या, तुमच्या आर्थिक समस्या, कारण 14व्या अध्यायामध्ये श्री नरसिंह सरस्वती महाराजांनी सांगदेव यांच्यावर जे संकट आलं ते संकट त्यांनी दूर केलं होतं. 18व्या अध्यायामध्ये सुद्धा ब्राह्मणाचं दारिद्र्य त्यांनी दूर केलेलं होतं. तर या अध्यायाची ही महिमाच आहे की तुम्ही जर हे अध्यायाचं पठण रोज केलं तर तुमच्याही जीवनातल्या आर्थिक समस्या, तुमच्या आरोग्याच्या समस्या किंवा आकस्मिक येणारे संकट तुमच्यावर ओढवणार नाहीत. म्हणून ही सेवा करायची आहे. तर हे गुरुचं पाठबळ आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून तुम्ही ही सेवा करू शकता किंवा महाराजांची काहीतरी सेवा करायची अशी तुमची तीव्र इच्छा आहे, परंतु दुसऱ्या इतर सेवा तुम्हाला घडत नाहीत. तर अशा वेळी तुम्ही हे 14वा आणि 18व्या अध्यायाचं जर पठण तुम्ही नियमित केलं तर महाराजांसाठी ही खूप मोठी सेवा होईल. म्हणजे तुम्ही केलेली ही खूप मोठी सेवा होईल महाराजांसाठी, कारण यासाठी वेळ जास्त लागत नाही. त्यामुळं या अध्यायाचं पठण तुम्ही करू शकतो. तर मैत्रिणींनो, मला सहज शक्य असेल, खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायणाची, पण तुम्हाला पारायण होत नसेल किंवा त्याचे नियम पाळणं होत नसतील किंवा तुमच्या आणखीन कुठल्या समस्या असतील तर अशा वेळेस तुम्ही ह्या 2 पाठाचं जरी पठण केलं. गुरुचरित्र ग्रंथामध्ये प्रत्येक अध्यायाची वेगळी महिमा आहे, वेगळं महत्व आहे.
पण ह्या 2 अध्यायांचं वैशिष्ट्य म्हणजे तुमच्या सांसारिक समस्या, मोस्टली आर्थिक समस्या आणि तुमच्या आरोग्याच्या समस्या दूर होण्यासाठी या 2 पाठाचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि तुम्ही वाचू शकत नसाल तर अशा महिलांनी युट्यूबवर लावून द्यायचं आणि ते ऐकलं तरी सुद्धा चालतं. तर ते तुम्ही नियमित ऐकू शकता. महिलांनी फक्त त्यांच्या मासिक धर्माच्या काळात सोडून इतर महिनाभर त्यांनी म्हणजे याचं पारायण केलं तरीही चालतं. बाकी तुम्ही कुठेही, म्हणजे तुम्ही ट्रेनमध्ये जात असाल, तुम्ही प्रवास करत असाल डेली, तुम्ही बसमध्ये असाल, तुम्ही कुठल्याही ठिकाणी हे पारायण करू शकता. तुम्ही औदुंबराचं झाड एखादं असेल तर त्याच्या खाली बसून करू शकता, किंवा तुमच्या जवळ दत्त महाराजांचा मठ असेल किंवा महाराजांचं केंद्र असेल तर अशा ठिकाणी कुठल्याही मंदिरात तुम्ही या 2 पाठाचं पठण करू शकता. कारण वेळ खूप कमी लागतो आणि जो वेळ स्पेंड केलेला आहे जेवढा वेळ स्पेंड केलेला आहे ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं महाराज आपल्याला देऊन जातील. तर हे खूप जणांचे असे अनुभव आहेत, माझा तर आहेच, पण इतरही खूप जणांचे असे अनुभव आहेत. तर ही तुम्हाला प्रचिती जर घ्यायची असेल किंवा तुम्हाला जे संकट आलेले आहेत ते दूर करायचे असतील तर नियमित तुम्ही या पाठाचं पठण करा, किंवा 40 दिवसाची सेवा, संकल्पयुक्त ही सेवा करा. तर आवर्जून तुमचं आयुष्य चांगले सुखाचे क्षण येतील, सगळं दुःख तुमच्या आयुष्यातून दूर होऊन जाईल, यात मात्र शंका नाही. म्हणजे माझी झालेली सेवा ही स्वामींच्या चरणी रुजू करते. आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते. अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत पुन्हा भेटूया. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम.